हर्षल पाटीलांची आत्महत्या सदोष मनुष्यवध असं राऊत यांनी म्हटलेलं आहे। संबंधित अधिकाऱ्यावर गुन्हा दाखल करा अशी मागणी आता राऊतांकडून केली जाते। सरकार कंत्राटदारांची बिलं थकवतंय, सरकारने राज्याचा स्मशान केलेलं आहे असं राऊत यांनी म्हटलं आहे। त्याला आत्महत्या का करावी लागली? जलजीवन मिशनमध्ये केलेल्या कामाचे पैसे त्याला वेळेत काय मिळू शकले नाहीत? त्याला कोण जबाबदार आहेत? कोणते मंत्री जबाबदार आहेत? कोणते अधिकारी जबाबदार आहेत? त्यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा हे दाखल करणार आहेत का? त्यांना खरोखर न्याय द्यायचा असेल 1,40,00,000 तुमच्याकडे नाही सरकारच्या खात्यामध्ये। ठेकेदारांची 80,000 कोटीची बिलं थकली आहेत। अनेक ठेकेदारांनी आत्महत्या केल्या, मुख्यमंत्र्यांच्या गाडीसमोर जाळून घेण्याचा प्रयत्न केला आणि काल या तरुण हर्षल पाटीलने आत्महत्या केली। तरीसुद्धा हे सरकारमधले 2-3 लोक हे मौज मजा करत फिरतात नरेंद्र मोदीप्रमाणे। काय चाललंय या महाराष्ट्रामध्ये? लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।